नमस्कार मित्रांनो, तर आज नाश्त्यामध्ये मी बनवला होता हॉटेल स्टाईल उपमा। तर हॉटेल स्टाईल उपमा बनवण्यासाठी मी साहित्य काढून घेतलेले आहे 2 बारीक चिरलेले कांदे, त्यानंतर 2 मिरच्या, टमाटा, शेंगदाणे, कढीपत्ता, लसणाची पेस्ट आणि लिंबू। तर मी कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये 2 वाट्या रवा टाकून घेतलाय, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि लगेच लाल होईस्तोवर मला तर तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा। त्याच कढईमध्ये रवा काढून मी तेल टाकून मोहरी टाकून घेतली, त्याच्यानंतर लगेच तडतडल्यानंतर जिरे सुद्धा टाकून घेतलं, कढीपत्ता टाकून घेतला, लसणाची पेस्ट टाकून घेतली, शेंगदाणे टाकून घेतले आणि त्याच्यानंतर लगेच मी हिरवी मिरची टाकून घेतली। हिरवी मिरची चांगली लाल होऊ दिली आणि चांगलं परतवून घेतलं। त्याच्यासोबतच मी कांदा सुद्धा टाकून घेतला, कांदा सुद्धा लाल होईस्तोवर चांगला परतवून घ्यायचा आहे। कांदा लाल होईस्तोवर परतवल्यानंतर लगेच आपल्याला टाकायचा आहे टमाटा सुद्धा चांगला टाकून घ्यायचा आहे। मी उपमामध्ये हळद टाकत नाही, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने हळद टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। त्याच्यानंतर टमाटा टाकला आणि टमाटा टाकल्यानंतर लगेचच मी परतवून घेतलं आणि चवीनुसार नमक सुद्धा टाकून घेतलं। तर चवीनुसार नमक टाकून घेतल्यानंतर परत चांगलं परतवून घ्यायचे आणि परतवल्यानंतर 2 वाटी रव्यासाठी 2 ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे। त्याच्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर लगेच रवा हळूहळू टाकायचा आहे, गठुड्या पडू द्यायच्या नाही आणि लगेच असं मिक्स करून घ्यायचं चांगलं। तर त्याच्यानंतर मी लगेच लिंबू सुद्धा टाकून घेतलेला, लिंबू टाकल्यानंतर परत परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर 2 मिनिटांसाठी मी रवा झाकून ठेवणार आहे। तर बघा, गरमागरम रवा आपल्याला खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही सुद्धा बनवू शकता असा रवा आणि हॉटेल स्टाईल तुम्ही चटणी सुद्धा बनवून खाऊ शकता।